संगमनेर तालुक्यातून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे। धांदरफळे येथे डीजेच्या चाकाखाली चिरडून दोघांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहेत। नवरदेवाला वाटे लावण्यासाठी आलेल्या माऊली डीजेच्या वाहनानं दोघांचा घेतला बळी। एका 35 वर्षाच्या युवकाचा जागेवर बळी घेतला तर उपचार सुरू असताना एका 65 वर्षीय वृद्धाची प्राणज्योत मालवली। ही घटना गुरुवार दिनांक 4 जानेवारी रोजी सायंकाळी 4च्या सुमारास तालुक्यातील धांदरफळे येथे घडल्यानं गावावर शोककळा पसरल्याची माहिती मिळाली। धांदरफळे येथील किसन रंगनाथ खताळ यांच्या मुलाचं शुक्रवार 5 जानेवारी रोजी तालुक्याच्या पठार भागातील रणखांब येथे लग्न ठरलं होतं। उद्याच्या लग्नासाठी नवरदेवाची परंपराप्रमाणे गावातून वरातीने वाजत गाजत पाठवणी सुरू होती। त्यासाठी आणलेल्या डीजे MH16 AE 2097 समोर मित्रमंडळी, नातेवाईक व भाऊबंद नाचून आनंद व्यक्त करत होते। दरम्यान वाहन चालकामध्ये अदलीबदली झाली। नव्यानं चालक म्हणून बसलेल्या व्यक्तीचा पाय उताराला असलेल्या वाहनाच्या ब्रेकऐवजी क्लचवर पडल्यानं नियंत्रण सुटलेले वाहन थेट समोरच्या जमावात घुसले। क्षणार्धात झालेल्या या घटनेत बाळासाहेब हरिभाऊ खताळ वय वर्ष 35 याच्या डोक्यावरून चाक गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला। तसेच या दुर्दैवी घटनेत रामनाथ दशरथ काळे, गोरक्ष पाटीलबा खताळ, सोपानरावबा खताळ, भारत भागा खताळ व सागर शंकर खताळ, अभिजित संतोष ठोंबरे व अलका खताळ हे 6 जण गंभीर स्वरूपात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर धांदरफळ, बुद्रुक व खुर्दसह लग्न असलेल्या रणखांब गावावर शोककळा पसरली आहे। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे घटनास्थळी दाखल झाले तर संगमनेरातील जखमी दाखल असलेल्या रुग्णालयासमोर जमलेल्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी। आमचे प्रतिनिधी केशव असनेंसह मुनीर सय्यद।